नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। बुधवार दिनांक 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे। हा दिवस म्हणजे घरोघरी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन। वंश परंपरागत कोणी 1.5 दिवसाचा गणपती, कोणी 3 दिवसाचा, तर कोणी 5 दिवसाचा, तर कोणी 7 दिवसाचा, तर कोणी अनंत चतुर्दशीपर्यंत 10 दिवसांच्या गणपती स्थापना आपल्या घरी करतात। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, ते सुखकर्ता आहेत। त्यामुळे गणपती बाप्पांना हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। प्रथम पूजनीय देवता असे हे गणपती बाप्पा। कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये, शुभ कार्यामध्ये प्रथम गणपती बाप्पांची पूजा केली जाते। भाद्रपद शुक्ल चतुर्थीला घरोघरी पार्थिव गणेशाचे आगमन आपल्या घरी होत असते। पण गणपती बाप्पांना आपण घरी आणताना कोणत्या शुभ वेळेत आणावे, गणपती बाप्पांची विधिवत प्रतिष्ठापना आपल्या घरामध्ये कोणत्या शुभ वेळेत करणे आवश्यक आहे, कोणती अशुभ वेळ आपण गणपती स्थापनेसाठी टाळली पाहिजे, विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या स्थापनेसाठी सर्वात शुभ वेळ कोणती, याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। हिंदू पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपती बाप्पांचे आगमन आपल्या घरी होत असते। वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरामध्ये गणपती बाप्पांचे आगमन आपल्या घरी आपण करतो। त्याचबरोबर सार्वजनिक मंडळामध्ये देखील याच दिवशी गणपती बाप्पांचे आगमन होते। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, सुखकर्ता आहेत, तरी देखील त्यांचे आगमन, त्यांची विधिवत प्रतिष्ठापना आपल्या घरामध्ये शुभ वेळेतच झाली पाहिजे। तसे तर आपण गणपती बाप्पांचे आगमन हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आपण गणपती बाप्पांचे आगमन आपल्या घरी कधीही करू शकतो। त्याचबरोबर आपण त्यांची विधिवत प्रतिष्ठापनाही आपल्या घरामध्ये करू शकतो। पण दिवसभराच्या 24 तासामध्ये राहू काळ हा एक असा काळ आहे, त्यामध्ये आपण कोणतीही शुभ कार्य करत नाही। राहू काळ हा कोणत्या शुभ कार्यासाठी, मांगलिक कार्यासाठी अशुभ मानला जातो। तर हा राहू काळ वगळता आपण दिवसभरामध्ये कधीही आपल्या घरी गणपती स्थापना करू शकतो। 7ही वारामध्ये 24 तासापैकी 1.5 तास हा राहू काळ असतोच। हा वगळून आपण गणेशाची स्थापना आपल्या घरामध्ये करायची आहे। बुधवारी 27 ऑगस्टला राहू काळ हा दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत राहू काळ आहे। तर या काळात आपण गणपती बाप्पांचे आगमनही करायचे नाही आणि त्यांची स्थापनाही आपल्या घरामध्ये करायची नाही। तसे पाहिले तर गणपती बाप्पांचे आगमन हे मध्याह्न काळात करावे असे म्हटले जाते। मध्याह्न काळ म्हणजे ज्यावेळी सूर्य डोक्यावर असतो त्यावेळी गणपती बाप्पांचे आगमन आपल्या घरी करायचे असते। पण मध्याह्न काळातच राहू काळ आहे, त्यामुळे हा काळ आपण टाळायचा आहे। तर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आपण गणपती बाप्पांचे आगमन करू शकतो। त्यात ही सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी 10:45 ते 12 वाजेपर्यंत हा अतिशय शुभ वेळ आहे। म्हणजे ज्याला आपण सर्वात पॉवरफुल वेळ असं म्हणतो, तो वेळ म्हणजे 10:45 ते 12। या वेळेत ज्यांना गणपती बाप्पांचे आगमन आपल्या घरी करता येणार नाही किंवा विधिवत प्रतिष्ठापना करता येणार नाही, त्यांनी दुपारी 3:30 ते 6:30 या काळातच आपण गणपती बाप्पांचे आगमन करायचे आहे। संध्याकाळी सूर्यास्तानंतर गणपती बाप्पांचे आगमन आपल्या घरी करू नये। गणपती बाप्पांची मूर्ती ही शास्त्रानुसार असावी, ती कशीही असू नये, त्याचबरोबर ती शुभ रंगांची असावी। गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी या अगोदर मी व्हिडिओ अपलोड केला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। गणेश चतुर्थी दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे, आपले घर अंगण स्वच्छ करायचे आहे, आपण ही सुचिरभूत होऊन देवपूजा करून घ्यायची आहे। ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना करणार आहे ती जागा आपण स्वच्छ करून त्या ठिकाणी सुंदर अशी सजावट करायची आहे। पूजेच्या सर्व वस्तू तिथे तयार ठेवायच्या आहेत। ज्यावेळी गणपती बाप्पांचे आगमन आपल्या घरामध्ये होते त्यानंतर आपण त्यांची पंचोपचारे विधिवत प्रतिष्ठापना करायची आहे। तर आपण पहिल्या दिवशी 1 वेळ आरती करायची आहे। तेथून जोपर्यंत आपल्या घरी गणपती आहे तोपर्यंत आपण 2 वेळा आरती करायची आहे। पहिल्या दिवशी तांदळाच्या मोदकांचा नैवेद्य आपण गणपती बाप्पांना दाखवायचा आहे। रोज आपण गणपती बाप्पांना हार, फुले, दुर्वा अर्पण करायचे आहे। त्याचबरोबर आपण यथाशक्ती जास्वंद, शमीपत्र, आघाडा हेही आपण गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे। रोज आरती करत असताना पुरुषांनी डोक्यावर टोपी आणि अष्टगंध लावायचा आहे। त्याचबरोबर स्त्रियांनी डोक्यावर पदर किंवा ओढणी घेऊन आपण आरतीसाठी उभं राहायचं आहे। ज्या दिवशी गणपती बाप्पांचे आगमन आपल्या घरी होते त्या दिवशी आपण चंद्रदर्शन करायचे नाही। रोज गणपती बाप्पांची आरती करण्याबरोबरच आपण गणपती बाप्पांचा कोणताही मंत्र म्हणायचा आहे। तुम्हाला कोणताच मंत्र म्हणाय येत नसेल तर आपण श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः या मंत्रात आपण जप केला तरी चालेल। त्याचबरोबर आपण गणपती अथर्वशीर्षाचेही रोज पठण करायचं आहे। आपल्या घरात जर लहान मुले असतील तर आपण त्यांना सोबत घेऊन गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे आहे। घरामध्ये कोणालाच अथर्वशीर्ष येत नसेल तर आपण ज्यावेळी आपली मुले घरी असतात त्यावेळी आपण मोबाईलवर अथर्वशीर्ष लावावे आणि ऐकावे। विघ्नहर्ता गणरायाचे आगमन आपल्या घरी झाल्यानंतर आपण घरामध्ये सर्व वातावरण चांगलेच ठेवायचे आहे। त्याचबरोबर आपण घरामध्ये वादविवाद, भांडणे करू नयेत।
घरातील वातावरण अगदी प्रसन्न आणि शांततेचे ठेवावे। तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथे थांबवते। आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।